पुण्यात गरब्याचा कार्यक्रम सुरू असताना आवाजाची मर्यादा ओलांडल्याने खासदार मेधाताईंनी थेट हा कार्यक्रम बंद पाडला। खासदार मेधाताई कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, नेमकं काय घडलं होतं? थेट तुम्ही स्टेजवर चढले, हातात माईक घेतला आणि कार्यक्रम बंद पाडला। मला अनेक नागरिकांचे कंटिन्युअस फोन येत होते की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आवाज चालू आहे आणि खरं तर नवरात्रीच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी मला वाटतं 4-5 दिवस होता, तर त्या दिवसापर्यंत रोज वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत आणि रोज मी पोलिसांना फोन करते। त्या दिवशी सुद्धा मी अनेक पोलिसांना म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर पोलिसांना फोन केले, PIला केले, DCPना केले वगैरे वगैरे। काहीही फरक पडला नाही। आम्ही जातो, कारवाई करतो, आवाज कमी करून घेतो, केलाय ताई आवाज कमी। एकीकडे मी त्यांचं असं उत्तर आल्यानंतर मी नागरिकांशी क्रॉस व्हेरिफिकेशन करत होते की आवाज कमी झालाय का नाही। मला एवढ्या जणांची फोन आली। आता ही व्यक्ती बघू शकता किती वयस्कर आहेत या आजी। त्याचबरोबर मी व्हॉट्सअप मेसेजेस पण दाखवते। मोबाईलवर कंटिन्यू तुम्हाला फोन मेसेज आणि म्हणजे तुमच्या या बघा, तुम्ही इथे बघितलं असेल तर माझे लिव्हर कॅन्सरचे ऑपरेशन झाले आहे, कृपया लक्ष द्या, सरकार आणि प्रशासन काही करेल का? जीत ग्राउंड येथील डीजेचा डेसिबल 90च्याही पुढे गेला आहे, पोलीस हतबल झालेले दिसतात। आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचे? माझे लिव्हर कॅन्सरचे ऑपरेशन झाले आहे आणि काचांचा थडथडाट करणारा आवाज त्यांनी मला पाठवलाय। त्या तालावर ज्या काचा थडथडत होत्या, मागे एकदा असंच मला कडी वाजतीये बाहेरच्या व्हायब्रेशन्समुळे, इतक्या जोरात आवाज येतोय। घरात वृद्ध माणसं आहेत, आजारी माणसं आहेत, लहान मुलं आहेत, इवन सर्वसामान्य नॉर्मल माणसांना, निरोगी माणसांना सुद्धा आवाज सहन होणार नाही। अशा प्रकारे धर्माचं विकृत रूप का करताय तुम्ही? मी स्वतः धर्मासाठी काम करणारी व्यक्ती आहे, पण हिंदू धर्माचं विडंबन चालवलंय तुम्ही आणि तरुणाईला नासवण्याची कामगिरी करताय। आज तरुणाई पेटून उठली पाहिजे, देशासाठी काम केलं पाहिजे, रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून देतोय, त्याच्यासाठी मुलांना तयार केलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे, शिकण्याची, रोजगारक्षम होण्याची केलं पाहिजे। मुलांचा वेळ वाया घालवतायत आणि एंटरटेनमेंटच्या नावाखाली एक अतिशय विडंबनात्मक स्वरूप या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांना आलेलं आहे। अश्लील गाण्यांच्या तालावर कोणीतरी नर्तकी बोलवलेली असते, ती नाचत असते आणि त्या तालावर तरुणाईचा थिरकत असते। आणि ज्यावेळेला मी आवाहन करत होते तेव्हा आयोजकांनी अतिशय वेगळ्याच पद्धतीने रिॲक्शन दिली। उपस्थित जे तरुण होते त्याच्यातले बरेचसे दारू पेलेले होते, त्यांनी विचित्र प्रकारे रिॲक्शन दिली। मी त्यांना आवाहन करत होते आणि त्यांना विचारत होते की तुमच्या घरी आईवडील म्हातारी माणसं असतील तर हुर्रे करून ओरडले। म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की हे काय चाललंय, म्हणजे मी सांगतेय काय ते पूर्ण 2 वाक्य ऐकून घेण्याची सुद्धा त्यांची कपॅसिटी नव्हती, कारण त्यांना कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीत कोणाचा जीव गेला तरी हवाच होता। म्हणजे अशा पद्धतीने आपण तरुणाईला एक विशिष्ट मानसिकतेमध्ये ढकललंय का? महाराष्ट्रातले तरुण हुशार आहेत, कर्तबगार आहेत आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी या तरुणाईला मावळ्यांच्या माध्यमातून एक हिंदवी स्वराज्य घडवलं, आपल्याला चांगलं काम करायचं आहे सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन, आणि आपण ही तरुणाई जी आहे त्याची क्रयशक्ती वाया घालवतोय। मला असं वाटतं की कुठेही नियमांचं पालन न करता असे जे कार्यक्रम केले जातात ते थांबवले गेले पाहिजेत आणि जनहित महत्त्वाचं, आणि या जनहितासाठी अशा पद्धतीने धांगडधिंगा जिथे चालू असेल त्या विरोधात मी एक मोठ्या प्रमाणात जन आंदोलन पुणे शहरामध्ये तयार करणार आहे। आणि पोलिसांना सुद्धा माझं आवाहन आहे की तुम्ही नियम डावलून जे कार्यक्रम चालू असतील तिथे जोरदार दंड करा, आयोजकांवर, डीजेवर कारवाई करा, सिस्टीम जप्त करा, जे की कोर्टाने सांगितलेलं आहे। हे माझा नियम नाही सांगत आहे मी, कोर्टाने हे निर्देश दिलेले। पण ताई, हे करताना दिसत नाहीत पोलीस बरेच ठिकाणी, आणि हे जे वेगवेगळे कार्यक्रम जे मोठ्या प्रमाणात आता आयोजन करण्यात आलेले आहेत हे वेगवेगळे पदाधिकारीच आहेत वेगवेगळ्या पक्षाचे, हे तुम्हाला सातत्याने दिसून आलं असेल। कुठल्याही पक्षाचा असला तरी तो असा जो कार्यक्रम असेल तर त्याला मी चूक ते चूकच म्हणेन, चूक ते चूकच म्हणेन। सगळ्यांनी नियमाच्या बंधनांचं पालन करून मगच कार्यक्रम केले पाहिजेत आणि जनहिताचे कार्यक्रम करण्यासाठी म्हणून, जनजागृती करण्यासाठी म्हणून गणेशोत्सव सार्वजनिक, शिवजयंती सार्वजनिक करण्याचं आवाहन आणि सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली। त्यामुळे ज्या कामासाठी, देशहितासाठी आपण कार्यक्रम करतोय त्याचं भान ठेवलं गेलं पाहिजे।
पोलिसांना काय सांगाल? पोलीस कारवाई करताना दिसत नाही. पोलिसांना आवाहन करीन की तुम्ही नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करा आणि तातडीने करा. लोकांचा जीव गेल्यावर कारवाई करून उपयोग नाही किंवा कारवाईचं सोंग सुद्धा आणायला नाही पाहिजे. दुसरं म्हणजे हे जे जीत ग्राउंड आहे हे प्रायव्हेट आहे, हे महानगरपालिकेचं नाही. या सोसायट्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन पत्र दिलेलं आहे की ही जागा आमच्या मालकीची, आमच्या सोसायटीतले लेआउट आहे आणि आमची परवानगी न घेता तुम्ही पोलीस परवानगी देता कसे? ताई, तुम्हीच थेट पोलिसांना फोन लावला तरी देखील पोलिसांनी म्हणजे तिथं काही जे पावलं उचलायला हवी होती ती उचलली गेली नाहीत. खासदारांचं पोलीस ऐकत नाही तर सर्वसामान्यांचं काय ऐकेल असा प्रश्न उपस्थित होतो. माझ्या पुढे हा प्रश्नच आहे, मी त्याचं काय उत्तर देऊ? आणि खासदार म्हणजे कोणी आकाशातून पडलेली व्यक्ती नाही. मी एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि सगळ्या सर्वसामान्य नागरिकांचं पोलिसांनी ऐकावं. मला त्याच्यामध्ये पडण्याची किंवा कुठल्याही नेत्याला पडण्याची वेळच का आणतात? पोलिसांना नागरिकांचे जेव्हा फोन येतात तेव्हा पोलिसांनी ऐकलं पाहिजे त्यांचं. मी कधीही कोणावरही दबाव टाकत नाही, परंतु यापुढे जर का अशा पद्धतीने धांगडधिंगा चालत असेल तर मी स्वतः पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समोर उपोषणाला बसणार आहे, आंदोलन करणार आहे आणि या संदर्भात पुणेकर जनतेला घेऊन मी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन तयार करेन. अगदी जर आपण बघितलं तर खासदार मेधाताई कुलकर्णी या ठिकाणी ज्या पद्धतीने ते पोचले त्या ठिकाणी आवाजाची मर्यादा त्या ठिकाणी ओलांडली होती आणि त्यामुळंच त्यांनी थेट तो कार्यक्रम बंद पाडला. मात्र आता ज्या पद्धतीने पोलीस या सगळ्या गोष्टींवर कारवाई करत नाहीत, थेट कमिशनर ऑफिसच्या बाहेर ते आंदोलनावर बसतील. एवढंच काय तर वेळ पडली तर जन आंदोलन देखील ते या ठिकाणी उभे करतील. मात्र अशा पद्धतीने धांगडधिंगा किंबहुना जी आवाजाची मर्यादा आहे ती सगळ्यांनी पाळावी, ती कुणीही असो, कुठलाही पक्ष असो, असं देखील ते या ठिकाणी आवाहन करतायत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.